भगवते वासुदेवाय नमो 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 नमः गोपाल कृष्ण भगवान की जय लोकनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति पंचेतत् स्मरे नित्यं वेदवाणी प्रवर्तते विनायकं गुरु भानो ब्रह्मा विष्णु महेश्वर सरस्वती प्रसादो मातुदेव भव पितृदेव भव आचार्य देव भव अतिथि देव भव सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः गोपाल कृष्ण भगवान की जय लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं ब्रह्मोऽजनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुतितुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः गोविन्दाय नमो नमः गोविन्दाय नमो नमः आत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेयः तस्य स्मरणमात्रेण सर्वपापप्रमुच्यते 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 वाराणस्यां भैरवदेव संसारवैनाशनम् अनेकजन्मकृतं पापं दर्शनेन विनश्यन्ति दर्शनेन विनश्यन्ति दर्शनेन विनश्यन्ति। श्री राम जय जय राम 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 राजाधिराज रामचंद्र भगवान पवन सुत हनुमान की उमापति महादेव नमः पार्वती पतये हर हर महादेव सीताकांत स्मरण जय जय राम जय जय रघुवीर समर्थ श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमो नमः सिद्धितत्व कर्म करणाऱ्या लोकांना अधिकारानुसार फल देणारा भगवान. जे लोक सत्कर्म करतात, राजसी कर्म करतात आणि तामसी कर्म करतात, कर्माप्रमाणे फल देणारा सिद्धिद्वत, पुढे सिद्धी साधना, सिद्धिरूप क्रियांची साधना जे लोक करतात. म्हणजे काही ऋषी मुनी काय करतात, आपल्याला सिद्धी प्राप्त व्हावी याच्याकरता साधना करतात. भगवान सिद्धी देऊन देतात, लांबून जातात. म्हणून सिद्धिदत्त पुरुषाही द्वादशाधिक शहाधिक यज्ञाधिकांना अपेक्ष स्थित करणारा वृषभ, भक्तांची सगळी इच्छा पूर्ण करणारा आणि वस्तूंचा वर्षाव करणारा. भक्ताला ज्या ज्या गोष्टी लागतात त्या दुसऱ्या मार्गाने भक्तापुढे आणून देतो. जसं एखादा आता गजानन महाराज आहे, साईबाबा आहे, तर आपल्याला यांच्या चरित्रामध्ये असं आढळतं की त्यांना ज्या गोष्टीची गरज असते ते एका माणसाला बुद्धी होते आणि तो ते आणून देतो. म्हणून वस्तूंचा वर्षाव करणारा
परमात्मा आहे. आता मध्ये बघा तुम्ही, आपण असं पाहिलं होतं की एका शेतकऱ्याजवळ बैल नव्हते, त्या दोन्ही पती पत्नींनी ओढलं आणि मुलीने पेरवलं. म्हणजे त्या साधकाला तेवढी शक्ती दिली ते ओढायची. परमात्मा देतोय. काही वेळा माणसाला शक्ती असते पण बुद्धी चालत नाही. त्या दोघांनी ते ओढलं. ते पेपरला फोटो आले, टी व्हीवर गेले आणि मग लोकांनी त्याला मदत केली. ह्या अशा ज्या गोष्टी घडतात की सगळीकडून मदत येते आणि काही लोकांना मदतच येत नाही. म्हणून जे निरपेक्ष वृत्तीने साधना करतात, त्या निरपेक्ष वृत्तीचे साधना करणाऱ्या साधकांना, भक्तांना वस्तूचा वर्षाव करणारा भगवान म्हणून वृषाही. आता विष्णू शुद्ध सत्वमूर्ती, विष्णू म्हणजे शुद्ध आणि सत्वमूर्ती. वृषपर्वा परमधामामध्ये आरूढ होणारा व इच्छित लोकांना धर्माच्या शिडीचं मदत करणारा. मग धर्माकरता चढण्याकरता जो मार्ग लागतो त्याचा मार्ग भगवान अनेक प्रकाराने दाखवतात. संतांच्या भेटीत दाखवतात. एखादा संत मार्गात, आज मी एक उदाहरण सांगितलं तिथे 1974 साली, म्हणजे मला 72ला मी प्रवचनाला सुरू केली. 74 साली जे टेंट हाऊस आहे ना, यांची जी पत्नी होती त्या बाईचा एक गुरु होता माधव काळे म्हणून, विदर्भातले होते ते आले आणि मला म्हणे, महाराज मी साधना करतो म्हणे, पण मला तुमच्या तोंडातून भक्तिसूत्र ऐकायचे. आता भक्तिसूत्र हे कठीण सूत्र होतं, पण त्यांनी म्हणे मी तुमचं भागवताचं कॅसेट ऐकलं आहे, तुम्ही भक्तिसूत्र बरोबर सांगाल. आजच दुपारी मी दृष्टांत दिला त्या वेळेलेबाई बसलीच होती. तर म्हटलं ठीक आहे, पण माझ्याजवळ पुस्तक नाही, माझ्याजवळ ग्रंथ आहे म्हणे. दुंडा महाराजांनी लिहिलेलं भक्तिसूत्र त्यांनी मला दिलं आणि मी सकाळीच सांगत असं त्यावेळा. तर ते स्वतः येऊन बसायचे आणि मी जसं भक्तिसूत्र सांगायचं ना तसं ते सद्गत होऊन रडायचे. आता तोपर्यंत मला सद्गत होणं माहीत नव्हतं, कारण 71-72ला सुरुवात केली, 73, 74, 75 एमर्जन्सीचा काळ होता. त्यांचं ते पाहून, म्हणजे 82 सूत्र येते, असे 25-30 सूत्र सांगायला लागले. सांगता सांगता मला रडायला येतं. तर भक्ताने जर मार्ग स्वीकारला तर असे लोक येतात. आता ते माझ्यापेक्षा हुशार होते काळे, कारण मी 3-4 वर्षाचा अनुभव, त्यांनी लोकांना अनुग्रह दिलेला नाही म्हणे, तुमच्या तोंडूनच ऐकायचं. म्हणजे ते भक्तिसूत्र त्या काळामध्ये रामरायाने त्या माणसाच्या मार्फत करून घेतलं. त्यांना म्हटलं मला काही आडलं तर तुम्ही सांगावर घालून, म्हणे हो नक्की सांगेल. बरं, आपण सांगायला लागलं की ते डोळे बंद करायचे. ते काय करावं, आपण सांगतो हे बरोबर आहे की नाही. म्हणे मी डोळे उघडले तर चुकले असं समजायचं आणि बंद असले तर बरोबर आहे असं समजा. अरे, आणि मग ते त्यांच्या अंगावर शहारे यायचे, त्यांच्या डोळ्यातून अश्रू चालायचे. आणि त्यावेळेला भरपूर लोक, नाना बोरटक्केराव सगळे सगळे माणसं त्यांच्याकडे असे नजर चुकून फेटाफेटा बांधलेलं. झाल्यानंतर ते साष्टांग नमस्कार घालायचे. आता मी तो साष्टांग नमस्कार बंद केला, नाही तर मी घालत असे पायाच्या त्या बुखण्यापासून. तर ते त्यांचे 82 सूत्र त्यांना सांगता सांगता ती जी पराभक्ती आहे की जी अंतःकरणात जागृत होते, त्यांच्यामुळे जागृत झाली. म्हणजे भक्त जर मार्ग आचरत असेल तर भगवान अशा गोष्टी पुरवतात. तुला ऐकायच्यापेक्षा तुला असं सांगणार आहे की मला हे ऐकवा,
कारण ऐकणारा मिळालं की सांगण्यामध्ये काय असतो. आता आपण बसलेलो टाईमपास म्हणून 9:30पर्यंत चालले बा. हां असं आहे ते. हा फरक असतो. पण ज्याला ऐकायचं आहे, आता आपले प्रवचन झालं ना, तर ज्या लोकांना आता ऐकायला मिळत नाही ते रात्री जाग आले की ऐकता, ते येऊन सांगता आम्हाला. कारण शरीर थकून गेलेलं असतं, घरात कोणी यावेळेस मदत करत नाही. तो जेव्हा जाग येईल तेव्हा ऐकतात, तेव्हाही त्यांना आनंद होतो. कारण श्रवणाची जिज्ञासा जी आहे, श्रवणाची जी जिज्ञासा आहे, त्या जिज्ञासेनं आता बघा तो लोक लग्नाला जाऊ शकतात आणि श्रवणाला नाही येऊ शकत, असं असतं. का तर ती जिज्ञासा आहे, लग्नाला जायचं आहे म्हणून. बरोबर आहे, प्रत्येकाची जिज्ञासा वेगवेगळी असू शकते. पण लग्नाला जाणं म्हणजे सामाजिक काम आहे आणि श्रवणाला जाणं म्हणजे आपलं हित आहे. हे जोपर्यंत लक्षात नाही येत तोपर्यंत मनुष्य श्रवणाला महत्त्व नाही देत. रोज अभंग ऐकतो तो, आपुल्या हिता असे जो जागता. मग हित कशामध्ये आहे? श्रवणामध्ये. आता काल कोणीतरी म्हणे मला अडथळा आहे म्हणजे खाली बसून ऐकणं, कारण ते श्रवण आहे ना. सूत कोणाला आहे? शरीराला. मनाला आणि बुद्धीला आहे का? नाही. आनंद कोणाला होतो? मनाला. तत्परता कोणामध्ये येते? बुद्धीमध्ये. स्थिरता कोणामध्ये येते? चित्तामध्ये. म्हणून तर आपण देवाला सांगतो ना, माझे चित्त तुझे पायी राही ऐसे करी काही. माझं चित्त तुझ्या पायावर राहिले असं काहीतरी कर. तर देव वसे ज्याचे चित्ती. मग साधकाला अशा लोकांची संगती घडून देतो, म्हणून त्याला असं म्हणतात. आता वृषोदरा वृषपर्वा परमधामामध्ये आरूढ होण्याकरता आपल्या भक्तांना धर्मरूपी शिड्या देणारा. पुढे वृषोदरा आपल्या उदरात धर्म धारण करून जे धर्म धारण करणारे आहेत त्यांच्या पोटात धर्माचा प्रवेश देणारा. भगवंताचा जो धर्म आहे काय आहे? जसं आता एक नवीन पद्धत निघाली आहे किंवा मुलांची पुस्तकं विकणं म्हणजे विद्या विकणं आहे. नाही तर आपण काय करायचो? कमी पैशात विकून टाकतो. आता लोक काय करतात? कोणाचं पोराचं कितवीत आहे? माझ्या पोराची पुस्तक घेऊन जातो, म्हणतो माझ्या पोराची पुस्तक. काय झालं हे? धर्म जागृत झाला ना. एवढे पुस्तकाचे पैसे किती घेणार आहे? म्हणजे जे सदन लोक आहे तो सगळ्याचा सण दुसऱ्याला देऊन टाकतात. ज्याला मिळाला तो म्हणतो आपल्याला मिळाले, आपण कोणाला द्या. म्हणजे असा धर्म वाढतो. परस्परयंते भावा असा धर्म वाढतो. आणि त्याच्याजवळ धर्म नाही, तो म्हणतो अरे 50 रुपये भेटून जाते ना, 50 रुपये कोणाच्या बापाचे असं करतो. कारण त्याला फक्त पैसा आहे, धर्म माहीत नाही ना. त्याला धर्म माहीत नाही. प्रवचनाच्या श्रवणाकरता येणं वेगळं आणि संगतीत करता येणं वेगळं. पंगती करता येणं, तो आमचा चौधरी मंगळवार शुक्रवार असं आहे. पंक्ती करता येणं वेगळं आहे. मग परमात्मा काय करतो? तर त्यांना ते पोचो. पण जे त्याचे जिज्ञासू आहे, ज्यांना तो कळावा असं वाटतो, त्यांना मात्र श्रवणच भोजन देतो, श्रवणच संगती देतो, श्रवणावर प्रीती देतो. समजा एखाद दिवशी आले श्रवण नाही झालं तर दुःख करत झालं, आजचा दिवस वाया गेला. म्हणून ते म्हणतात वर्धना, भक्तांना वाढवणारा. वर्धमाना, संसार रूपाला वाढवणारा. विभक्त, संसारात पृथक पृथक करणारा. श्रुतिसागरा, वेदरूपी जलाचा समुद्र. सुभुजा, जगताचं रक्षक करणारा अतिसुंदर भुजावाला, म्हणजे ज्याचे बाहू अतिसुंदर आहे. दुर्धर,
दुसऱ्याला धारण करणारा आणि पृथ्वीला लोकांना धारण करणारा, पदार्थांना धारण करणारा आणि स्वतः धारण होऊन जगाचा आधार होणारा. दुर्धर शब्दाचा केवढा अर्थ लागला बा. वाग्मी, वेदमयी वाणीला उत्पन्न करणारा. आता पहा, वाग्मी आहे देव, म्हणजे ही वेदाची वाणी कोणी उत्पन्न केली? वेदवाणी प्रवर्तते. जगामध्ये वेदाची वाणी वाढवण्याचं काम परमेश्वराचं असतं. मध्यंतरी बा वेदाचं प्रमाण कमी झालं होतं. त्या तिरुपतीला एक माणसाला अशी बुद्धी झाली की सगळ्यांना वेद शिकवायचे. हजारो ब्राह्मणाचे पोरं वेद शिकून बाहेर पडले. गंगानंदन महाराज होते नाशिकले, त्यांनी हजारो लोकांना, म्हणजे केव्हा केव्हा ज्या वेळेला वेदवाणीची कमतरता होते तेव्हा परमात्मा स्वतः कोणात तरी प्रवेश करतात आणि त्याच्याकडून ते काम चालू करून घेतात. म्हणे पुढे वसुदा, धन देणारा. वसु धनरूप, नैक रूप, अनेक रूपधारी. परमात्मा कसा आहे? अनेक रूप धारण करतो. बुहद्रूपा, विश्वरूप धारण करणारा. शिपिष्टी, सूर्य करण्यामध्ये स्थित राहणारा. ही जी सूर्यकिरणं येतात याच्यामध्ये सुद्धा परमात्मा स्थिर आहे. प्रकाशमान, सगळ्या प्रकारचा प्रकाश करतो. कोणत्या न कोणत्या मार्गाने भगवंताचं प्रकाश कार्य चालू असतं. आता ओजस्थितो धीरा, प्राण आणि बल याची शूरता. काही लोकांना बल देतो, प्राणाचंही बल देतो आणि शरीराचंही बल देतो. तथा गुण ज्ञानाची दीप्ती धारण करून देणारा. सद्गुण आणि ज्ञान हे त्याच्यामध्ये धारण करून देतो. जसं आपण एखादी काही वस्तू असेल तर तेवढी काढून टाकतो आणि त्याच्यात दुसरी लावून देतो, त्याप्रमाणे परमात्मा करतो. आपल्याकडे कलम आहे झाडाला करणं, तर चांगल्या झाडाची चीपाणाची त्या झाडाला चिटकवायची, वरतून काळी माती लावून द्यायची आणि त्याच्यावर थेंब थेंब पाणी टाकायचं. ती क्रिया परमात्मा करतात. काही काही झाडाला नाही होत, काही झाडाला चांगली कलम होऊन जाते. कलम म्हणजे दोन झाडांचा सट्टूक एकत्र करायचा आहे. तो त्याच्यामध्ये तो गुण जो आहे त्या ओल्या काडीमध्ये, तो गुण या काडीत जो उतरवतो तो परमात्मा. म्हणून काही लोक म्हणतात ना, देवाच्या कृपेने होऊन गेलं ते. काही वेळा माणसाचे प्रयत्न असफल होतात, पण मग चांगलं करण्याकरता म्हणून आपल्याला शेतकऱ्याला सुद्धा कोणतं बी कोणत्या दिवशी पेरावं याचं सुद्धा मुहूर्त असतं. तुम्ही पंचांग जर उघडलं तर शेतातल्या पेरणीचे मुहूर्त, कारण ते नक्षत्र असावं लागतं आणि त्या नक्षत्रामध्ये चंद्र असतो आणि सूर्य कोणत्या नक्षत्रात आहे या दोघांचा समन्वय घालावा लागतो. म्हणून पेरणीचे नक्षत्र आहे. मागे सांगितलं तुम्हाला की मृग नक्षत्राच्या दिवशी जमिनीमध्ये घृत घालायचं. घृत कोणाचं रूप आहे? मग पृथ्वी कोण आहे? धरा. आणि तिथे भगवंत गेला म्हणजे काय होईल? चांगलं होतं. असं आहे. असं काही 2 शेर घालायला सांगितलं नाही, निदान 1.25 पावशेर तरी त्या जमिनीमध्ये घृत गेलं पाहिजे. मग मध्यभागी घालायला सांगितलं आहे. आपल्या भूमीच्या मध्यभागी. म्हणून ते म्हणतात, बरेच आपले लोक आहे ना, तर बरोबर त्यांना फायदा होतो, लक्षात राहतं. बरोबर ते मृग नक्षत्र लक्षात ठेवतात. तेव्हा पाऊस पडो अथवा न पडो, तो मृग नक्षत्राचा दिवस जो आहे 7 जून, बरोबर आहे ना गुरुजी? 7 किंवा 8 जून. यावर्षी 8 जून आहे. हे अधिक मास आला की 8 येतो ना, तुम्ही ऐकत जा ना. 7 जून आहे. 8 जून केव्हा येतो? तो रात्री बदलतो ना. तेव्हा नेहमी जी तारीख येते ना, रात्री जर मृग नक्षत्रात पर्वत करत असेल तर रात्री 12 वाजता काय बदलते तारीख. सूर्यसुद्धा 15 तारीख आहे. 16 तारीख केव्हा येतो? तो रात्री बदलतो तेव्हा. आणि आपला दिवस केव्हा आहे? उदयात उदयम वारा. असं आहे. 15 तारखेला आली म्हणे संक्रांत. का आली 15ला? तर तो रात्री बदलला ना.
आणि 14 तारीख संपली म्हणून तो 15ला आला. संक्रमणाची तारीख ठरलेली असते का तिथी ठरलेली असते, तर तिथी तारीख मागे पुढे होते 1-2 दिवस. आता बघ, पौर्णिमेला ज्येष्ठा नक्षत्राला ज्येष्ठ आदल्या दिवशी येईल किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी पौर्णिमेच्या संदर्भाने येतं, म्हणून त्याच्याकरता तो दिवस नाही बनत, फक्त ती तारीख बदलते. आपण तर 12 वाजले गुरुवार लागला जेवून या तसं नाही चालत ते. म्हणून प्रकाशात्मा, प्रकाश रूप विग्रह, सगळीकडे जो प्रकाश आहे तो प्रकाशाचा विग्रह म्हणून सगळीकडे प्रकाश पडतो. प्रतापना, सूर्य आणि आपली विभूती विश्वाला तृप्त करते. सूर्याच्या रूपानं परमेश्वराची विभूती जी आहे ती सगळ्या जगाला तृप्त करते. मग जगाला तृप्त करण्याकरता कोणात प्रवेश करतात, तो सूर्यामध्ये. आता भगवंताने महाशिवरात्रीपासून कुठे प्रवेश केला आहे, सूर्यात. जेवढं ऊन पडेल तेवढं पाण्याचं बाष्पीभवन होईल आणि जमिनीतला दोष ओढला जाईल. मग आपल्याकरता, आपल्याला त्रास देण्याकरता परमात्मा ऊन पाडता का पृथ्वीचं कल्याण करण्याकरता? शेतातला कुंदासुद्धा उन्हाने वाळतो आणि शेतकरी काय करतो, नांगरून ठेवतो, म्हणजे त्याच्या मुळासकट त्याचा नाश करतो आणि पुन्हा गोळा करून बांधावर जाळून टाकतो. आता विज्ञान काय सांगेल, त्याच्या ॲसिड टाकून द्या, त्या ॲसिडने जमीन काय होईल. आता आपण याच्यातही टाकतो ना भिंतीमध्ये, त्या ॲसिडने त्याचे पोपुत्र निघून जातात भिंतीचे. तर काय टाकायला सांगितलं आपल्याला, ॲसिड टाकण्यापेक्षा राखेल टाकायला सांगितलं आहे. राखेल ॲसिडपेक्षा कमी हे आहे, भिंतीला त्रास नाही देत. आणि तिथे बसल्या बसल्या पेटवून द्यायचं, म्हणजे ते तेवढं जाळून टाकतं. राखेलची गुणवत्ता एवढी आहे, जेवढं ते पसरलं असेल तेवढा जागाने पेटेल, लगेच पुढे बंद होऊन जाईल. पेट्रोलचा कसा आहे, सगळा भडका घेतो. प्रत्येक भूमीतले जे द्रव आहे त्यांचे गुणधर्म वेगळे आहे. प्रतापमान, सूर्य आपल्या विभूतीन मला तृप्त करतो. वृद्ध, धर्म ज्ञान आणि वैराग्य संपन्न, स्पष्टाक्षर, ओंकार रूप षष्टाक्षर, मंत्र, ऋग्वेद सामवेद यजुर्वेद मंत्राला जाणणारा योग्य. जर ईश्वराची कृपा असेल आणि ईश्वराची उपासना असेल तरच या गोष्टी कळतात. पुढे चंद्रांश, संसार तापातून संतप्त चित्ताला, पुरुषाला चंद्रमाच्या किरणानं आल्हाद आणि समाधान देणारा. पहा तुम्ही, आपण घाईत असलो तर आपल्याला पौर्णिमेचा चंद्र सुद्धा काही आनंद देत नाही, पण आपण शांत चित्ताने, अरे काय चंद्र आहे, वाच कसं वाटतंय समाधान. म्हणजे तुम्हाला चंद्राकडे चित्त देणं आवश्यक आहे. पौर्णिमा आहे, आकाश स्वच्छ आहे, सगळे, पण तुम्ही विग्रह आहात. तुमच्या मनात वेगळे विषय आहे. चालताना सुद्धा तुम्हाला आकाश दिसत नाही आहे, तुम्ही आकाशाकडे पाहत नाही आहे. तर भगवंताची कृपा नाही म्हणून तुम्ही एवढा आनंद असल्यावर सुद्धा, जसं एखाद्या माणसाचं कोजागिरी पौर्णिमेला पोट दुखत असलं तर झोपून राहतो, हां, तर म्हणून दूध प्यायल्यावर आणखीन पोट दुखल, त्याला कोजागिरी पौर्णिमा कोणाला आनंद देईल. बरं, रात्री पक्षीसुद्धा आनंदित असतात म्हणे. आणि म्हणून भगवंताने त्या दिवशी ही केली, रासलीला केली. उगवला चंद्र पुनवेचा. मग पौर्णिमेच्या दिवशी देवधर्म कशा करता सांगितला, तो मनुष्य सकाळपासून कुळधर्म सांगितला आहे, सकाळपासून त्याच्या चिंतनात असतो. उद्या देवाचं आहे, उद्या देवाचं आहे, उद्या आता काल चतुर्थीचं लोकांचं, ते लोक गेले नाही, लग्नात गेले आणि पटकन चालले आले, कारण त्यांना माहिती होतं आपलं देवाचं आहे. कारण चतुर्थीला करायचं, पंचमीला खायचं. ते तेवढ्या 2 चतुर्थ्या होत्या, पंचमी आज झाली, तर ते देवाच्या प्रसादाचं महत्त्व होतं. त्यांना लग्नाला टाकाटाक केलं आणि चाललेलं आहे. बाकीचे काम आहे, देवाचं तर रोजच खातो, आपलं लग्नाचं आहे नाही, आपला प्रसाद खायचा आहे. म्हणजे ज्याच्या मनामध्ये
ज्याला तो महत्त्व देतो. लग्नामध्ये सुद्धा काही लोक म्हणतात आलो ना जरा चक्कर मारून मला एक महत्व, दुसऱ्या लग्नात टाळी लावून इकडे जेवायला येतो असं सांगतो. तो जातो तो येतच नाही तो, कारण त्याला माहिती ना आपलं काय महत्वाचं देवाचं. बरं एक माणूस गेला की तो लग्नावाला काही असं पाहत नाही, पुन्हा आलं की नाही मग घेऊन गेलो ना समज तसं. त्याचं चित्त स्थिर आहे, ज्याचं मन हे आहे. म्हणून ते म्हणतात भास्कर द्युती सूर्य समान प्रकाश स्वरूप, म्हणजे ज्याप्रमाणे सूर्य प्रकाशमान आहे त्याप्रमाणे परमात्मा सुद्धा प्रकाशमान आहे. अमृतांशु समुद्र मंथन करताना चंद्रमाला उत्पन्न करणारा समुद्र रूप. आजच समुद्र मंथन सांगितलं मी, चंद्राला सुद्धा उत्पन्न. मग त्याच्या आधी चंद्र नव्हता का? हा होता. त्या चंद्राला तेच देण्याकरता दुसरा चंद्र निर्माण केला. जसं तुम्ही विचारतात पार्वतीच्या शंकराच्या लग्नात गणपती कोण होता, आता हे काही प्रश्न आहे का? लग्नात गणपती तर शंकर पार्वतीच्या लग्नात त्वम ब्रह्मा त्वम विष्णुस्तम रुद्रस्तम, आणि मग हे तिन्ही नंतर एक रूप झाले. म्हणून अथर्व शीर्षामध्ये काय सांगितलंय? त्वम ब्रह्मा त्वम विष्णुस्तम रुद्रस्तम अग्निस्तम वायुस्तम सूर्यस्तम चंद्रमास्तम ब्रह्मभूर्व स्वरोम असं आहे. म्हणून प्रश्न विचारणारा जर ज्ञानी असेल तर त्याला उत्तर दिलं तर समजतं, आणि तो जर नुसतं टिंगल करता प्रश्न करत असेल तर त्याला उत्तर सुद्धा समजत नाही. ज्ञानेश्वराचे काका कोण होते? ज्ञानेश्वर शिकणं काकाला काय करतो? ते आमचे धुळ्याचे नेते होते, मी कलेक्टरचा बाबा आहे असं बोलायचे. ते खासदार होते, ते खरंच त्यांचे 2 पोरं कलेक्टर होते. कलेक्टरचा बाप बोलतो, कलेक्टरशी बोलताना असं बोलायचे. ते 1,20,000 मतांनी निवडून आले होते. ते नेहरू म्हणे कोण आहे बाबा 1,00,000 येतो म्हणे सही करा म्हणे लिहा म्हणा अंगठा. तर त्याला इलाज नाही ना. आता असा खासदाराला कोणी महत्व देईल का? नाही, कारण तो काळ तसा होता. आता तर चांगल्याची चालत नाही, तो काळ तसा होता. आता ते एकच जण जाऊन बटन दाबून देतो, आपले 1,00,000 होऊन जाते तिथे. आता नेपाळमध्ये मतदान झालं ना, शिक्क्याचंच झालं असं आहे. म्हणून ते म्हणतात भानू भासणारा शशबिंदू खरगोश समान चिन्ह असणारा चंद्रमा तरानं संपूर्ण जगाला पोषण करणारा सुरेश्वर देवतांमध्ये श्रेष्ठ किंवा देवतांचा ईश्वर औषधम संसार रोगाला मिटवणारा औषध रूप संसार भयनाशन संसाराबद्दल जे भय आहे त्याचा नाश करणारा जगत सेतू संसार सागर पार करून सेतू रूप करणारा. म्हणजे हा सेतू शब्द ज्याप्रमाणे रामायणामध्ये येतो त्याप्रमाणे संसार म्हणून संसार सागर सागर भरला असे दूर, मग त्याच्यावरून पार करून देतो मनुष्य. कारण मनुष्य भगवंताच्या सेवेनं निर्भय होतो आणि निर्भय झाला की दुस्तर संसार सागरातून तरून जातो. जसं भागवतामध्ये सांगितलंय धुंदुकाराला उद्धार करून घेण्याची बुद्धी झाली. म्हणे का? तर संताच्या आशीर्वादाने झालाय तो. त्याच्या आईने कपट केलं ती म्हणून तो दुर्गुणी निघाला, पण आशीर्वाद कोणाचा होता? संताचा. म्हणून त्याला स्वतःचा उद्धार करून घ्यायची इच्छा झाली. यांनी कपट केलं, संताने आशीर्वाद दिला होता की तुला पुत्र होईल, मग आईने कपट केलं त्यामुळे तो वाईट निघाला. पण त्याने आईलाच सांगितलं की माझ्या उद्धाराकरता तू गोकर्णाला उपाय करायला सांग. म्हणे तुझे नारायण नागबळी करील. पितृगया गेले म्हणे मी पितृगयेच्या उद्धारापेक्षाही जास्त पापी आहे. म्हणून आता हे लोक जाऊन येताना गयाला
काही नाही गाया गेले पण काही फळ मिळत ते आपले पितर त्याच्यापेक्षा दोषावं आहे. पण हल्ली ते कर्म सुद्धा असं आपल्याला घाई असते आणि त्यांना असे आपल्याला जायचं लगेच नाही जातं तिथून. असं नाही, आदल्या दिवशी गेलं पाहिजे, उपास केला पाहिजे, तिथे व्यवस्थित विधी केला पाहिजे, आपल्या नशिबाने जसा होईल तसा तिथे देवाचं स्मरण केलं पाहिजे, नाही घालं पाहिजे आपलं. हल्ली कर्म असंच झालं आहे. कर्मावर कोणाची काही नुसतं पूजेला किती वेळ लागेल, किती वेळात झाले पाहिजे. देव तर इथे असतो ना. म्हणून पूजेचंही फळ कलियुगात का मिळत नाही तर कर्ता आणि करविता असं सांगितलं आहे. कोणतंही कर्म करताना कर्माच्या द्रव्याचं पुण्य, करून घेणाऱ्याची श्रद्धा आणि जो करतो त्याची भावना पाहिजे की माझं झालेलं कर्म माझ्या यजमानाला फलद्रूप मिळालं पाहिजे, अशी इच्छाच राहिली नाही कोणाची. ते त्र्यंबकेश्वरला जाताना केंद्रात लोक 150 लोक गोत्र बी विचारत नाही म्हणे ते. आता 150 लोक आणि एकच जण माईकवर सांगतो त्याला कोणाकोणाच्या गोत्राचे तुमचं गोत्र घेऊन या. त्यामुळे कर्मामध्ये न्यूनता राहून जाते आणि कर्मामध्ये न्यूनता राहिली की कर्माचं फळ मिळत नाही. म्हणून लोकांना कर्म करण्यापेक्षा कर्मकांडापेक्षा उपासनाकांडाकडे वळवलं पाहिजे. पण असं नाही की ज्ञानेश्वरी वाचून गीता वाचून काही करायचं. उपासना मार्गाला लावलं पाहिजे आणि उपासना दृढ चालली पाहिजे. जोपर्यंत उपासनेत मन लागत नाही तोपर्यंत फळ मिळत नाही ना. निग्रह करून उपासना झाली पाहिजे आणि निग्रह करण्याकरता आपल्यावर कोणाच्या सांगितलं पाहिजे की चांगला गुरु मिळतो केव्हा, आई वडिलांची सेवेचं पुण्य असेल तर चांगला गुरु. चांगल्या गुरुनं दिलेली उपासना घडली तर देव. प्रल्हादाच्या जन्माला केवढा अरिष्ट आलं, कयादू आली, हिरण्यकश्यपूसारखा दृष्ट बाप. त्याच्यानंतर गर्भ राहिला तर शुक्राचार्यांनी शक्ती फेकली वाईट. ती शक्ती शुक्राचार्यांना छातीत लागली. मग नारदांनी म्हणजे नारद येण्याच्या आधी इंद्र आला. इंद्र प्रल्हादाच्या आईला पळून घेऊन यायला लागला. नारदांनी तिथून वाचवलं आणि आपल्या आश्रमात ठेवलं म्हणून पूर्ण झाला. म्हणून प्रल्हाद इतकं सहन करू शकले कारण पूर्ण संरक्षण कोणाचं होतं, गुरुचं. कोणाचं तरी पाठबळ असल्याशिवाय मनुष्य काही करू शकत नाही. एक तर आपलं नशिबाचं पाठबळ पाहिजे, नाही तर गुरुचं पाठबळ. काही लोकांचं नशिबाचं पाठबळ असल्यामुळे ते आमचे काम फटवून जातं. आपण मला तर काहीच करावं लागलं नाही म्हणलं लगेच नोकरी मिळाली. म्हटलं पाठबळ चांगलं आहे. कोणाला अर्थाचं पाठबळ लागतं, कोणाचा अर्थ वाया चालला जातो. म्हणून पाठबळ, म्हणून उपासना करायची. उपासनेनं जे पाठबळ येतं ते कशीही नष्ट होत नाही. म्हणून उपासनेला दृढ चालवावे. सत्यधर्म पराक्रम, सत्यस्वरूप जो धर्म आहे त्याचा पराक्रम जगात चालतो. म्हणून आज जे काही आपल्याला सत्य अनुभवाला येत आहे, अजूनही कोणी कोणाला मदत करतं, ते भगवंताचं स्वरूप आहे. भाऊ आला करत नाही आणि तिसरा माणूस आपल्या लग्नाला पैसे आणून देतो कारण तो सत्य धर्म आहे. म्हणून काही त्याने विचार केला नाही, मदत करून दिली. आणि काही ठिकाणी नवरदेव नवरीच्या हातातले पैसे चोरीला जातात. एक तर जावाई बसलेलो असतो गोळा करायला, नाही तर मामा, दोनच आहे. जावाई व्यसनी असला तर तोही मारून देतो, मामा कर्जबाजारी असेल तर तोही मारून देतो. म्हणून आता पाकिटावर आकडा लिहायची पद्धत सुरू झाली. नाही तर पूर्वी पाकिटात पैसे टाकले की आकडा लिहित नसे. आता त्या पाकिटावर पण शकुनी मामा असला तर तो ते पैशाचं कोण फाडून टाकतो.
कृष्णासारखा मामा असेल तर तो काय बरोबर हिशोब देईल. शकुनी मामा मारणारच त्याच्याकडून. आयुष्यभर मेवण्याच्या घरी राहिला शकुनी आणि उच्च देत राहिला. म्हणून भूत भव्य भवन्नाथा, भूत भविष्य आणि वर्तमान सगळ्या प्राण्यांचा परमात्मा स्वामी आहे. पवनः वायुरूप, पावनः दृष्टीमात्र व जगाला पवित्र करणारा, अनलः अग्निस्वरूपः कामका भक्तजनांच्या सकाम भावना नष्ट करणारा. सकाम भावना असं म्हणून आतून काढू नये. हे तुम्ही जे श्लोकाचे अर्थ काढताय ना ते तुम्ही पुणेकरांचे वाचलेले आहे आणि हे वैदिक लोकांचे एवढा फरक आहे. पुणेकर भाषा बदलून टाकतात. हे वैदिक अर्थ आहे. कुठे कुठे तुमचा शब्द बरोबर निघून जातो आणि कुठे कुठे त्याला क्रॉसिंग येतं. त्यामुळे तुमच्या डोक्यात हा क्रॉसिंगचा बसत नाही. म्हणून ते म्हणतात कामका, अनेक भक्तजनांच्या सकाम भावना नष्ट करणारा. कारण सकाम भावना नष्ट झाल्याशिवाय भक्त होत. कामकृत, भक्तांच्या कामना पूर्ण करणारा. आता कामकृत, कांता, कामिनी रूप, कामका. क म्हणजे ब्रह्म, अ म्हणजे विष्णू आणि म म्हणजे महादेव. त्रिवेंद्र रूप कामका असं आहे ते. कामप्रद, भक्तांच्या कामना पूर्ण करून वस्तू प्रदान करणारा. कामप्रद, त्या भक्तांना लागणाऱ्या वस्तू आहे त्या प्रदान करणारा. प्रभू, सर्व उत्कृष्ट सामर्थ्यवान स्वामी, युगाधिकृत, युगादी आरंभ करणारा, युगवर्तत, चारही युगामधलं चक्र समान फिरवणारा. चार जे युग आहे त्याच्यातलं चक्र जे आहे ते समान फिरवणारा. कलियुगाचं चक्र कलियुगाप्रमाणेच फिरणार, त्रेतायुगाचं चक्र त्रेतायुगाप्रमाणे आणि सत्ययुगाचं सत्ययुगाप्रमाणे. म्हणून सत्ययुगामध्ये वस्तू चोरीला जात नव्हती. आता मंदिरातली बी चालली जाते. मध्ये एका मंदिरातली पेटी एका माणसानं उचल चालू म्हणजे ट्रस्टीनं सांगितलं की याचं कुलूप दुरुस्त करून आणून गेला. आपण हटकत नाही ना. आज सकाळी आम्ही दोन्ही बसलो होतो. एक सुपर कुत्रं होतं. ते कुत्रं त्या माणसांचंच होतं, कोणाचं जे पोळ्या घेऊन आले. आता इतक्या लांबून कुत्रं गाडी राहण्याची काही गरज होती का मंदिरामध्ये? पण कोण बोललेलं आहे मारवाडी लोकांना? तुम्ही देवाचं करायला आले की कुत्रं घेऊन आलो? एकदम टॉप कुत्रं होतं ते इकडं गल्लीतलं नव्हतं. ते इकून तिकून बरं ते खाय पण त्या होळी बसलं. त्याला सुपर खायची सवय, मासखंडाचे तुकडे, तो खायला खायले. या सुशिक्षित लोकांकडे कुत्र्याकरता घरी मास येत आहे. कसे काय वैष्णव राहिले ते? तुकाराम महाराजांचे शेजारी आहे ना, कसे वैष्णव राहाल? आपण दररोज खातो म्हणजे कुत्रा खातो. अरे पण तुम्ही घरी आणता ना. कारण ते कुत्र्यावरूनच लक्षात आलेलं होतं. ते इकडून तिकडून इकडून तिकडून मिळतं तर काय कोणाला बोलायचं काय? म्हणून ते म्हणतात असे देवाचे पाणी टाकायला आलेले काय उपयोगाचे? म्हणून व्यक्त रूपा, स्थूल रूपामध्ये व्यक्त स्वरूप असलेला, सहस्रजित युद्धामध्ये 1000 देवशत्रूंना जिंकणारा. देवशत्रूंना जिंकणारा. हजारो देवशत्रू जेवढे राक्षस आहेत त्यांना जिंकून घेणारा. अनंतजित, युद्ध आणि क्रीडामध्ये सर्वत्र समस्त भूतांना जिंकणारा. इष्ट, परमानंद रूप होणारा. सर्वप्रिय, अविष्ट, संपूर्ण विशेषण रहित, सर्वश्रेष्ठ.
शिष्ट पुरुषांचा इष्टदेव म्हणजे जे असे श्रेष्ठ पुरुष आहे. आता आपल्याकडे सुद्धा असे काही संन्यासी आहे की ते तत्ववेत्ते इतके आहे की भराभर शब्द बाहेर पडतात त्यांचे. म्हणून यांना जो सांभाळतो तो सुद्धा देवच सांभाळतो. कारण त्यांच्या शब्दाने वक्ते तयार होतात. असे काही वक्ते असतात की त्यांचे शब्द ऐकले की वक्ते तयार होतात. आणि असे लोकांचे काही शब्द असतात की त्यांच्या शब्दाने लोक सात्विक तयार होतात. अवधेशानंद नावाचे एक संत आहे, संन्यासी. सांग तर ते त्यांच्याकडता कोण श्रोते पाहिजे की ज्यांना वक्ते बनायचं आहे. हे श्रीमंत लोक बसलेले असतात, ते असे पाहतच राहतात त्यांच्याकडे. त्यांना काही त्याचं इतकी शब्द उत्पत्ती आहे त्यांची, भर बरं. समोर काही नसतं, कोणताच ग्रंथ नसतो. एक श्लोक घेतला 3 तास 4 तास पास करून देतो. सुरुवातीला मंगलाचरणाला एखादं भजन म्हटलं तर म्हटलं, नाही तर चाललं सांग. इष्टष्टी परमानंद रूप, संपूर्ण विशेषणात सर्वश्रेष्ठ, शिखंडी मयूरपुच्छ आपल्याला, शिरोभूषण वनमाला धारण केलेला, नवुषा भूतांना मायेपासून बांधणारा, वृष कामना पूर्ण करणारा, क्रोधाचा नाश करणारा, अक्रोध करता दृष्टांवर क्रोध करून दृष्टांचा नाश करणारा, विश्वबाहू संपूर्ण बाहू, महीधर पृथ्वीला धारण करणारा. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरु राये कृपा मज केली, सापडू दे वाटे जाता गंगा स्नाना.